असं मॅटर चालू होतं भरुणामध्ये. चला सांगतो काय झालं. तर राम राम मंडळी, जय खानदेश. तुमचा भाऊ आज रिकामा म्हटलं काहीतरी रिकामे रिकामे नवीन आयटम करू म्हटलं भाऊ. डायरेक्ट भंगाची गाडी भरू म्हटलं. मग आज मग कसं भंगारवाला बोलवलं भाऊले, म्हटलं काढता गाडी पटापट चालते म्हटलं. भंगारवाला म्हटलं तू जाय डायरेक्ट शेतामध्ये. त्याच्या मागे गेलं भाऊ आम्ही आणि पोहोचले भाऊ शेतामध्ये. तोपर्यंत आमच्या गडी बारे जेवण पावन कोणी झोका देत होतं. म्हटलं उरकावणं बोरे. अरे भाऊ म्हणे तुझं सामान सुमान सर्व काढलेलं म्हणे, काही विषय नाही म्हणे. म्हटलं लाव रिवर्स मध्ये गाडी. आता गाडी रिवर्स मध्ये लावली. मग आमचं कांदा सामान पुरा प्लॅस्टिकचा सामान होता. त्यात काय होतं माहितीये का, कॅना कुना काय या बाटल्या कुठला आम्ही जे लिक्विड फॉर्म मध्ये सोडलं ते सर्व होतं. मग वजन गुजन करून गाडीत पॅक केले. बसला आम्ही गडेल की जण म्हटलं चालतं भाऊ घरी घरातला भीती देऊ म्हटलं या तरी कामे बुपानं जे टाकू म्हटलं भाऊ. मग कसं त्यात प्लॅस्टिकचे पाईप निघाले, काही मोटरचे पाईप होते बडा लोखंडी ते भरले. तो आमच्या यशोडांची शाळा सुटली. तर म्हटलं चालेल लवकर गैर होऊन पडतं म्हटलं. मस्त जेवण करून जपिराय म्हटलं भरून जरी कामे काम न करू म्हटलं. डायरेक्ट गाडी काढली चालतं म्हटलं भाऊ. गोडाऊन पाचशे मस्त गाडी नडा गुडा होतं ते बी वजन केलं जमा केले. म्हटलं जाऊ दे भाऊ सावली पाशी. तो दुसरा भंगारवाला गाडी मॅटर चालू भाई. काकू म्हणे माझे 2 वर्षापासून पैसे म्हणे याच्याकडे 900 रुपये अजून बी देत नाही म्हणे. म्हटलं का रे उद्या टाकणं काय 900 रुपये फक्त काही 9,000 रुपये नाही आहे. नाही ना म्हणे असं तसं. काकू म्हणे त्याच्या गाडी खाली जप्त म्हणे मी तेव्हा दिन म्हणे पैसे. म्हटलं तू अशी विमारावणी रिकामे काम न करू पैसे घे टाक म्हटलं 900 रुपये म्हटलं. ते ऐकत नव्हतं भाऊ. म्हटलं जाऊ दे भाऊ आता काय करायचं ना आपला आपला हिशोब करा म्हटलं भाऊ. पावले बोला मारतो हिशोब केला काय किलो झाला आणि किती झालं पैसे गुशे मोडणं झाले. आणि मोजा म्हटलं भाऊ तो आमचे पाटील काय आलं तो त्यांना मॅटर कुठं सॉल्व्ह करी टाकलं मस्तपैकी त्याला पाठवलं. म्हटलं अरे भाऊ रिकामे काम न कर जाऊन ना येणं जाणं राहतं ते रोजचं म्हटलं. तर काकूला पाठवलं भाऊ. मग कसं आम्ही पैसे वगैरे घेतले निघाले भाऊ घरी. आता आमचं बी काय काम आहे. मग कसं मंडळीनं तुम्हाला व्हिडिओवाले फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटा पण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम जय खानदेश.